धन्यवाद सभापति महोदय। पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, हा उद्देश घेऊन हे सरकार काम करत आहे हे राज्यपालांच्या अभिभाषणातून दिसून येतं। सभापति महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक दिशा स्पष्ट होते। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रस्ते, महामार्ग, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, बंदरे, विमानतळांचा मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे। मुंबई मेट्रो असेल, अटल सेतू असेल, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असेल, जो आता वाढवण बंदरापर्यंत नेऊन खऱ्या अर्थाने मिहान, JNPT आणि वाढवण बंदर हे एक मोठ्या पद्धतीचं औद्योगिक कॉरिडॉर तयार करण्याचं काम शासनाचं सुरू आहे। परदेशी पर्यटकांचंही महाराष्ट्राला आता आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पसंती भेटते। सभापति महोदय, राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत वाढवण्याकरता शासनाने जो विजन मॅनेजमेंट युनिट VMU तयार केलाय, त्याच्यामुळे निश्चितच एक अकाउंटेबिलिटी सेट होण्याचं काम आज आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर सभापति महोदय, FDI मध्ये आपण राज्य म्हणून आघाडीवर आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज उद्योग धोरण असेल, स्टार्टअप धोरण असेल, मेक इन महाराष्ट्र यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचंही काम मोठ्या प्रमाणात राज्यात चालू आहे। सभापति महोदय, कृषी व ग्रामीण विकासामध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प असेल, सौर पंप योजना असेल, पीक विमा असेल, मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना असेल, जलयुक्त शिवार असेल, नदीजोड प्रकल्प असेल, शेतमाल साठवण असेल, महाराष्ट्र कृषी आर्टिफिशियल धोरण असेल, या अनेक गोष्टींच्या माध्यमाने शेतकऱ्यालाही आज खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आणि त्याला एक शाश्वत शेती देण्याचं काम, एक शाश्वत मार्केट देण्याचं काम शासन करतंय। सभापति महोदय, त्याच पद्धतीने शिक्षण व कौशल्य विकासासाठी नवीन विद्यापीठे असतील, स्किल डेव्हलपमेंट सेंटर असतील, त्याचबरोबर डिजिटल शिक्षण, AI आधारित शिक्षण, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, डेटा सेंटर याच्यामुळेही मोठ्या प्रमाणात रोजगार संधी ही उपलब्ध करण्याचं काम शासन आज करत आहे। सभापति महोदय, आरोग्य आणि सामाजिक विकास करत असताना नवीन मेडिकल कॉलेज असतील, रुग्णालय असतील, आरोग्य सेवा डिजिटल प्रणालीच्यामुळे आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही पोहोचते। महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विविध कल्याणकारी योजना यांच्यासाठी आज शासन राबवत आहे। पर्यावरण आणि शाश्वत विकास ही डोळ्यासमोर ठेवून हरित ऊर्जा असेल, सौर प्रकल्प असेल, इलेक्ट्रिक वाहन असेल, या सगळ्या धोरणांच्या माध्यमाने आज आपण ग्रीन रेव्होल्यूशनच्या माध्यमाने, ग्रीन इकॉनॉमीच्या माध्यमाने काम करत आहोत। सभापति महोदय, त्या दृष्टिकोनाने वाटचाल आपली सुरू आहे। सभापति महोदय, शासनाने स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि याकरता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा, संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण 2025 हे स्वीकारलेलं आहे। या माध्यमाने विद्यार्थ्यांची जी आत्महत्या आहे ते थांबवण्याची उपाययोजना हे आज शासन करते। त्याच्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एक अंत्योदयाचा विचार घेऊन खऱ्या अर्थाने हे शासन चालते। सभापति महोदय, माननीय राज्यपाल महोदय यांनी सादर केलेल्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राची अधिकाधिक समृद्धीकडे जात असल्याचे नमूद केले आहे। याचे श्रेय माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि त्याचबरोबर तेव्हाचे आपले उपमुख्यमंत्री माननीय अर्थमंत्री माननीय अजितदादा आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना आहे। प्रामुख्याने सभापति महोदय, अजितदादांचं योगदान हा निश्चितच फार मोठा आहे। 11 वेळा अर्थसंकल्प दादांनी या सभागृहात मांडलेला आहे आणि कदाचित टेन्युअर पूर्ण झाला असता तर 13 वेळाचा पण रेकॉर्ड हा दादांनी मोडून एक नवीन रेकॉर्ड सेट केला असता। पण नियतीपुढे आपण सगळेच हातबल आहोत। जे आपण खऱ्या अर्थाने देवाच्या मनात काय आहे ते फक्त त्यालाच माहिती। दादांना आदरांजली वाहतो, स्मृतीस अभिवादन करतो आणि राज्यपालांनी जे त्यांच्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा जो एक दिशादर्शक एक मॅप आपल्या समोर ठेवलाय, निश्चितच त्याच्यामुळे या राज्याचा फार मोठा विकास होताना आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि तो होतोय। त्याच्यासाठी मी माझे समर्थन व्यक्त करून थांबतो। धन्यवाद सभापति महोदय। सत्यजित तांबे बोलायचे ना।